टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आमदार योगेश कदम आपल्या सोबत आहेत, गृहराज्यमंत्री आहेत। सर, औरंगाबादमध्ये ज्या मुद्द्यावरती, औरंगजेबच्या मुद्द्यावर नागपुरात जे काही घडलं याबद्दल नेमकी आता सरकारची भूमिका काय? कारण पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नींना, त्यांच्या पतिदेवांना सुद्धा मारहाण झालेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी पोलिसांचं मनोबल खच्चीकरण झालेलं आहे। हे मनोबल सरकार कसं वाढवतं? नाही बघा, पोलिसांवरती हात उचलायची हिंमत झालेली आहे आणि पोलिसांचा धाक काय असतो 100% दाखवलं जाईल। कायदा जर का कोणी अशा पद्धतीने हातात घेऊन असे कृत्य केले असेल तर ह्यांना सोडलं जाणार नाही आणि पोलिसांचं मनोबळ अर्थातच कमी होता कामा नये, खाली होता कामा नये। ही जबाबदारी आमची देखील आहे आणि अशा वेळेला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असे निर्देश आम्ही दिलेले आहेत। नक्कीच, पण व्हायरल होतात काही व्हिडिओज, या संदर्भात तुम्ही महाराष्ट्राला काय अपील करा गृहराज्यमंत्री म्हणून? माझी एकच विनंती असेल, व्हिडिओज व्हायरल करून काही साध्य होणार नाही आहे। तुम्ही कुठलीच इन्फॉर्मेशन तुम्ही काय स्प्रेड करत नाही आहात। आपलीच बदनामी, आपल्याच महाराष्ट्राची बदनामी आपण देशामध्ये करू। मला वाटतं माझी विनंती असेल आपल्या माध्यमातून देखील की हे थांबवलं पाहिजे। थोडं फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे कंट्रोल करता येतं, परंतु व्हॉट्सॲपवरती जे व्हिडिओ स्प्रेड होतात ते सायबरला देखील कंट्रोल करण्याला डिफिकल्ट जातं आणि म्हणून मला वाटतं आपल्या माध्यमातून ती विनंती मी करेन जनतेला। उद्धव ठाकरे यांची जी भूमिका, तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडली। कॅमेरापासून योगेश कदमचा, गिरीश गायकवाड, TV9 मध्ये मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।